DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। पिसाळलेल्या मोकाट जनावरांचा नागरिकांवर हल्ला, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी। घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। कळवण शहरातील जुना ओतूर रोड परिसरात सोमवारी सकाळच्या सुमारास पिसाळलेल्या मोकाट जनावरांनी रस्त्यावर चालत असलेल्या नागरिकांवर अचानक हल्ला चढवला। या भीषण घटनेत ज्येष्ठ नागरिक भालचंद्र रघुनाथ मालपुरे वय 79 यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अभिमन मोरे वय 57 हे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। घटनास्थळी निर्माण झालेलं भीतीचं वातावरण अद्याप कायम असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। विशेष म्हणजे हा रस्ता विद्यार्थ्यांसह नागरिकांची दैनंदिन रहदारी असलेला आहे। त्यामुळे अशा घटनांमुळे जनतेच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नागरिकांनी नगरपंचायतीवर नाराजी व्यक्त करत मोकाट जनावरांच्या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही उपाययोजना न केल्याचा आरोप केला। शहरात मोकाट जनावरे अनेक दिवसांपासून नागरिकांच्या जीवावर उठले। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। दरम्यान नगरपंचायतीकडून तात्काळ उपाययोजना करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली आहे। या प्रकारचा गंभीरपणे विचार न केल्यास नागरिकांचा रोष उफाळून येईल, असा इशाराही काही नागरिकांनी दिला। या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। तो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय। या माध्यमातून घटनेचं भयावह दृश्य समोर आलंय। या प्रकरणी योगेश रत्नाकर मालपुरे यांनी कळवण पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 3/2025 BNSS 194 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तिडके करतात।